पुण्यामध्ये एका प्रसिद्ध दुकानाला रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागली आहे। दुकानाच्या शेवटच्या मजल्यावर आगीने पेट घेतल्याचं कळत आहे। या ठिकाणी दुकानातल्या मालाला आगीचा मोठा धोका निर्माण झाला आणि सगळं साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती पाहतोय की अत्यंत गजबजलेला परिसर आहे आणि या ठिकाणी हे दुकान प्रसिद्ध होतं। या ठिकाणी लहान मुलांचे गणवेश, रेनकोट या प्रकारचे साहित्य सुद्धा मिळायचं आणि या दुकानाला मोठी आग लागली आहे। आगीचे लोळ बाहेर येत आहेत, ती विझवायचे प्रयत्न झालेले आहेत, तर साहित्य या ठिकाणी जळून खाक झालं। पुण्यातल्या सदाशिव पेठेत असलेल्या रमेश डाईंग या दुकानाला आग लागली आणि या ठिकाणी आपण जर पाहू शकतो अग्निशमन दल जे आहे यांचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे। हे 2 मजली जे दुकान आहे, हा वरचा सगळा जो परिसर आपण पाहिला तर अक्षरशः मोठे धुराचे लोण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी नाही किंवा कुठलाही कर्मचारी जो दुकानातला आहे तो या ठिकाणी जखमी झालेला नसल्याची माहिती जी आहे ती अग्निशमन दलाने दिलेली आहे। त्यामुळे एक खरं तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। आपण जर पाहू शकतो तर धुराचे मोठे लोण जे आहेत ते या संपूर्ण मजल्यावर आपल्याला पाहायला मिळतात। सुदैवाने कुठलाही व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी जखमी झालेला नाही। अग्निशमन दलाकडनं जे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते आता आगीवर नियंत्रण त्यांनी मिळवलेले आहे। मात्र धुराचे लोण जे आहेत ते संपूर्ण परिसरात या पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 3 ते 4 अग्निशमन दलाच्या ज्या व्हॅन आहेत त्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी अग्निशमन दलाचे जे प्रयत्न आहेत ते देखील या शर्थीने केले जात आहेत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।